नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही चांगलेच असताल. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज कोणत्या कॉलेजमध्ये आहे. हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी काय करत आहे. तर मी इंजिनिअरिंगला आहे, कॅम्प्युटर इंजिनिअरिंगला 3rd इयरला आहे मी. हो, मी एक मुलाची आई पण आहे आणि कॉलेजची विद्यार्थी पण आहे. तर हे आहे धरमपुरीचं मंदिर. खूप छान आहे मंदिर, एकदा तुम्ही नक्की या. तर मला बोलायचं होतं की 1-2 तास लागतात व्हिडिओ एडिटिंगला, पण व्ह्यूजच येत नाहीत राव. काय करावं व्ह्यूजसाठी? खूप प्रयत्न केले. बघू आता ह्या व्हिडिओला तरी व्ह्यूज येतात का. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि मी आजपर्यंत म्हणजे जन्मल्यापासून जिल्हा परिषदची एवढी छान शाळा पाहिली नव्हती. एवढी छान शाळा आहे ही शाळा निमगाव वाघा इथे आहे. तुम्ही पण पाहून घ्या कशी आहे शाळा. कशी आहे शाळा एकदा मला नक्की सांगा. मग जाऊया आपल्या कॉलेजकडे. तर कॉलेजमध्ये हे पहा कसं पाणी इथं पावसाचं साचत आहे. इथं खूप मोठं खड्डा आहे, त्या खड्ड्यातच खूप छान पाणी साचत आहे. असं वाटतं एखादा तलावच आहे. आणि पुढे गेले की इथं देवीचं एक मंदिर आहे. त्या मंदिरात माझ्या आणि साईच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. कारण साई 1 महिन्याचा होता तेव्हा माझा पेपर राहायचा, तर माझे मिस्टर इथे येऊन बसायचे साईला माझा पेपर होईपर्यंत 3 तास. तर खूप छान आणि खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्या. इथे 2 मंदिर आहेत. इथे एक देवीचं मंदिर आहे आणि एक वरती कानिफनाथचं मंदिर आहे. इथे पण साईचे पप्पा घेऊन बसायचे त्याला माझा पेपर होईपर्यंत. तर फायनली आपण कॉलेजमध्ये आलो आहे. माझा भाऊ आहे गाडी चालवत आणि मी मागं बसले आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तुझा भाऊ कसं काय? तर हो, माझा भाऊ पण आहे आणि आम्ही दोघं एकाच वर्गात आहे 3rd इयरला. कारण माझ्या भावाने 10वी झाल्यावर ॲडमिशन घेतलं आणि माझी 12वी पण झाली आणि 1 वर्षाचा गॅप झाला. मग मी ॲडमिशन घेतलेले आहे. तर हे पहा आमचं कॉलेज, अडसूळ एज्युकेशन कॅम्प्स. तर आतमध्ये पण जाऊया. समोरून पण दाखवते तुम्हाला. हे पहा असं आहे समोरून. तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसं आहे आमचं कॉलेज. पेपर होता आज, तर पेपर वगैरे झालेला आहे. मग आम्ही निघलेलो आहे आता घरी. तर इथून निघलो कमीत कमी अर्धा तास ते पाऊण तास लागतो घरी यायला. 20-25 किलोमीटर असेल इथून आमचं घरी. तर नक्की सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला का. तर आजच्यासाठी एवढेच. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.